फक्त 1 वाटी शेवग्याचं सूप आणि शरीरात जबरदस्त ताकद असा फायदा तुम्ही कधीच ऐकला नसेल। इम्युनिटी वाढवायची आहे, सांधेदुखी कमी करायची आहे, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे असं हेल्दी आणि टेस्टी सूप अगदी सोप्या पद्धतीनं। हे सूप इतकं टेस्टी आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने पितील। शेवटी एक छोटी टिप देणार आहे ज्यामुळे सूप अजूनच चविष्ट बनेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अतिशय पौष्टिक असं शेवग्याचं सूप बनवण्यासाठी इथे मी 3 ते 4 शेवग्याच्या शेंगा घेतल्यात। गाभा असलेल्या शेंगा घेतल्यास दाटसर आणि जास्त क्वांटिटीमध्ये सूप तयार होतं। सुरीच्या सहाय्यानं यावरची सर्व सार अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे ज्यामुळे शेवग्याच्या शेंगा लवकर शिजतील। बघा इथं छान अशा मी शेवग्याच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहेत आणि बोटाच्या आकारा एवढ्या सर्व शेवग्याचे काप मी कापून घेतलेले आहेत। आता सर्व शेंगा असलेले जे काप आहेत ते आपल्याला एका भांड्यामध्ये कुकरमध्ये उकडून घेऊ शकता। यासोबतच इतरही भाज्या यामध्ये घालायच्या आहेत, जसं की एक मीडियम आकाराचा कांदा मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचा। यानंतर एक टोमॅटो अशा मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलाय। आलं लसूण लागणार आहे, 1 इंच आलं घ्यायचं आहे। 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या सोलून घालायच्या आहेत। थोडीशी कोथिंबीरीची देठ असलेले मी इथं बघा कोथिंबीर घेतली आहे तोडून, याही देखील घालायच्या त्याच्यामध्येच। आता सर्व भाज्यांमध्ये शिजण्यासाठी आणि सूप बनवण्यासाठी लागणारं पाणी भाज्या वाफवतानाच घालायचं, यामुळे भाज्यांचं अर्क या पाण्यामध्येच उतरतो। नंतर वरतून पाणी घालावं लागणार नाही। आता मीडियम गॅसवर कुकरच्या 3 शिट्ट्या करून मावसर असं शेंगा या शिजून घ्यायच्या आहेत। उन्हाळ्यात वाढलेलं वजन कमी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल ना, तर शरीरासाठी हलक्या फुलक्या पदार्थांची रेसिपी करून पहा। यासाठी आधीच्या रेसिपीजमध्ये हिरव्या मुगाचं सूप, दुधी भोपळ्याचं सूप आणि दुधी भोपळ्याच्या उत्तप्पा याची रेसिपी मी आपल्या यूट्यूब चॅनलला शेअर केलेली आहे, नक्कीच पहा, याचा तुम्हाला फायदा होईल। सर्व भाज्या एका चाळणीतून गाळून घेतल्या या पद्धतीनं। आता हा बघा असा हा भाज्यांमधील स्टॉक मी भाज्या वाफवून तयार केला आहे। हा आता थोड्या वेळ आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे। आता आपल्याकडील लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये गाळून घेतलेल्या सर्व भाज्या या घालून घ्यायच्या आहेत आणि याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। शेवग्याच्या शेंगांचा वरचा भाग जो असतो ना थोडासा कडकच राहतो, तेव्हा असा मिक्सरमध्ये अगदी 5 ते 6 चमचे पाणी घालून बारीक असं वाटून घेतलं ना, तर त्याची माऊसर अशी पेस्ट तयार होते। आता आपल्याला स्टॉक हा जो आहे तो गाळून घेतलेलं जे भांडं आहे त्या भांड्यामध्येच मिक्सरमधील पेस्ट या चाळणीतून चाळून घ्यायचे किंवा गाळून घ्यायचे। बघा शेवग्याच्या शेंगा हे एक अत्यंत पौष्टिक आणि औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण अशी सुपर फूड भाजी आहे, ज्यामध्ये भरपूर लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात। शेवग्याची शेंगा हाडे मजबूत करतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, मधुमेह नियंत्रण आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात। बघा सर्व भाज्यांचा गर किंवा पेस्ट या स्टॉकमध्ये मी आता गाळून घेतला आहे या पद्धतीनं, आणि हा राहिलेला चौथा आपल्याला लागणार नाही आहे। हा सर्व भाज्यांचा गर या भाज्यांच्या स्टॉकमध्ये चांगला एकजीव करून घ्यायचा। शेवग्याच्या शेंगा ह्या कॅल्शियमचा मोठा स्रोत आहे, त्यामुळे लहान मुले आणि मोठी माणसे दोघांनाही उपयुक्त आहे, त्यामुळे हे सूप नक्की बनवून बघा। दुसरीकडे गॅसवर मीडियम गॅस करायचा आहे। यानंतर एका कढईमध्ये बघा 2 चमचे साजूक तूप, 1 चमचा जिरे टाकून परतून घ्यायचे आहेत। फुलत आले जिरे की यामध्ये आपल्याला हा जो आपण स्टॉक भाज्यांचा तयार केला आहे तो त्यामध्ये मोठ्या गॅसवरती चुरचुरीत फोडणी देऊन घ्यायचं आहे। बघा असं छान आपलं जे सूप आहे ते तयार होत आहे। उन्हाळ्यात संध्याकाळी काहीतरी पोटासाठी हलकंसं खावंसं वाटत असेल ना, तर असं शेवग्याचं सूप करून प्या। बघा रोज संध्याकाळी जेवण स्किप करून जर असं सूप करून पिलात ना, 1 महिन्यात 5 ते 7 किलो वजन कमी होतं। आता या सूपला छान अशी उकळी आली आणि मी तुम्हाला आधी सांगितलं होतं एक सिक्रेट टिप सांगणार आहे ज्याने आपलं सूप चविष्ट लागणार आहे। तर हे 4 ते 5 काळे मिरे वाटून टाकायचे आणि अर्ध्या लिंबाचा रस देखील पिळायचा आहे, ज्याने सूप अतिशय चवदार बनतं। आता बघा वरतून चवीसाठी 1 ते 1.5 चमचा मी मीठ टाकलं आहे आणि गार्निशिंगसाठी अशी ताजी कोथिंबीरची पानं बारीक कट करून घालायची आहेत। तर चला, हाडे मजबूत करण्यासाठी, सांधेदुखी कमी करण्यासाठी, असं शरीरासाठी हलकं फुलकं आरोग्यानं परिपूर्ण असलेलं सूप दररोज करून प्यालात ना, बद्धकोष्ठता दूर होते, त्वचा केस छान होतात, दिवस आनंदात जातो। चला तर सर्व करायला घेऊया गरमागरम चविष्ट वाफाळतं हेल्दी असं शेवग्याचं सूप। या सूपसाठी व्हिडिओला लाईक, शेअर करा, तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा। अशाच हेल्दी रेसिपीसाठी हर्षदास फूड किचन चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।